संध्या तू बाहेर ये, तुला जिवंत सोडणार नाही. रिव्हॉल्व्हरच्या धाकाने बाळवा सरपंचांना मारण्याची धमकी. बाळवा येथील सरपंच संदेश सोपान कांबळे वय 42 राहणार कोटबाग फुलेनगर बाळवा यांना शिवीगाळ करून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना बुधवारी दिनांक 6 रोजी रात्री घडली. या प्रकरणी आष्टा पोलीस ठाण्यात विद्याजित राजे उर्फ संदीप दीपक धनवडे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आष्टा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाळवा येथे छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान स्पीकरवरून विद्याजित धनवडे यांनी सरपंच संदेश कांबळे यांचे नाव घेत शिवीगाळ केली. मात्र कांबळे यांनी या प्रकाराकडे दुर्लक्ष करत घरी जाऊन विश्रांती घेतली. दरम्यान रात्री 10:30 ते 11:30च्या सुमारास धनवडे हे मद्यधुंद अवस्थेत कांबळे यांच्या घरासमोर आले आणि संध्या तू बाहेर ये, तुला जिवंत सोडत नाही अशी धमकी देत शिवीगाळ करण्यास सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी जवळील रिव्हॉल्व्हर काढून त्याचा धाक दाखवला. तसेच खटका दाबला, मात्र त्यातून गोळी सुटली नाही. तपासात रिव्हॉल्व्हरमध्ये गोळी नसल्याचं निष्पन्न झाले. या घटनेनंतर सरपंच संदेश कांबळे यांनी आष्टा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार विद्याजित राजे उर्फ संदीप दीपक धनवडे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास आष्टा पोलीस करत आहेत. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, आष्टा.